नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. खूप दिवसांनी एक गुड न्यूज इंडियन क्रिकेटसाठी. मेन्सकडून नाही आहे, वुमन्सकडून आहे. आपल्या वुमन्सनी लॉर्ड्सवर हिस्ट्रीची पहिली वुमन्सची टेस्ट झाली, जी त्यांनी हिस्टॉरिकली जिंकली आहे इंडियन वुमन्सने. आणि खूप 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 चांगली इंडियाचा परफॉर्मन्स होता, बॅटिंग बॉलिंग सगळ्या गोष्टीमध्ये. तर एक खूप दिलासा देणारी गोष्ट आहे. गेले काही आठवडे 2-3 आठवडे दिवस इंडिया सतत हारते आहे, इंग्लंड करून व्हाईट वॉश. तर आपण खूप सध्या इंडियन टीमला शिव्या घालतो आहे, बडबड करतो आहे, असे खेळतात तसे खेळतात, टीम सिलेक्शन बरोबर नाही, ह्याला का घेतलं त्याला का घेतलं, ह्या सगळ्या चर्चा चालू आहेत. त्यात ही एक चांगली गोष्ट होती. मॅचमध्ये सर्वात इम्प्रेसिव्ह होती ती क्रांती गौड, जिने पहिल्या इनिंग्समध्ये 5 विकेट, दुसऱ्या इनिंगमध्ये 2 विकेट घेतली. तिलाच मॅन ऑफ द मॅच मिळालं. तिच्याशिवाय यास्तिका भाटिया, जे विकेट किपर आहे इंडियन्स, तिने 130 रन्स केले. लॉर्ड्सवर असं आहे की जो सेंचुरी करतो किंवा जो फायपर घेतो त्याचं नाव त्या लॉर्ड्सच्या ह्याच्यामध्ये जातं. ती त्यांची एक लिस्ट आहे, ज्यांनी पण सेंचुरी केले, विकेट घेतले त्याच्या. तर खूप अभिमानाची गोष्ट आहे ही. कारण लॉर्ड्स जे क्रिकेटची काय पंढरी वगैरे असं म्हटलं जातं, जिकडनं क्रिकेट खेळायला सुरुवात झाली किंवा जिथे जास्त खेळलं गेलं, असं लॉर्ड्सची हिस्ट्री आहे. तिकडे ही मॅच खेळली गेली. इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 285 केले. मला वाटलं गेली मॅच, कारण इंग्लंड एवढी चांगली टीम आहे त्यांची की 300-400 करतील आणि इंडियाचं काय करणार. पण इंडियन बॉलर्सने पहिल्या इनिंगमध्ये कमाल केली. 169 का 49 समथिंग असं त्या लोकांना ऑल आऊट, 59ला ऑल आऊट केलं. क्रांती गौडचे होते त्यात 5 विकेट. दुसरी जी नवीन फास्टर आहे तिचे 2 विकेट होते. स्नेहा राणाचे होते विकेट. दीप्तीचा 1 विकेट होता सेकंड इनिंगमध्ये. आणि स्मृती मंधानाचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे. पहिल्या इनिंगमध्ये 83, दुसऱ्या इनिंगमध्ये 70. कॅप्टननी पहिल्या इनिंगमध्ये 58 केले. पुन्हा दीप्ती शर्माचे 50 होते पहिल्या इनिंगमध्ये. सेकंड इनिंगमध्ये यास्तिका भाटियाने चांगली इनिंग खेळली, 113 केले. पुन्हा ही रिचा घोष, तिने 50 केले. तर आपण चांगलाच स्कोर केला सेकंड इनिंगमध्ये. आणि त्यांना सेकंड इनिंग्समध्ये देखील आपण 186वर ऑल आऊट केलं. त्याच्यामध्ये स्नेहा राणाने 4 विकेट घेतले, क्रांती गौड 2, आणि दुसरी जी फास्टर आहे तिचं नाव नाही मला येत, तिने 2 विकेट घेतली. तर खूप चांगली बॅटिंग आणि बॉलिंग परफॉर्मन्स होती इंडियाची. इंग्लंडकडून जे मोठे टॉपचे त्यांचे प्लेयर होत्या वुमन्स बॅट्समन, ते लोक काय एवढं कॉन्ट्रीब्यूट करू शकले नाही. 30-40, 150 होती कोणाची तरी. विकेट किपर आहे काहीतरी तिचं नाव, तिने केले 50. पण जे रिक्वायर्ड त्यांचे टार्गेट पहिल्या इनिंगमध्ये ते लोक 200 पण नाही करू शकले. त्यातल्या दुसरी इनिंग पहिल्यामध्ये पण 200 नाही करू शकले. तर हे त्या लोकांनी बॅटिंगमध्ये जास्त करून लॅक केलं. आणि इंडियन्सनी पुरेपूर काय बोलतं कंडिशनचा फायदा घेतला, चांगली बॉलिंग टाकली, चांगल्या लाईन अँड लेंथवर बॉलिंग केली. आणि बॅटिंग पण सुपर झाली. यास्तिका भाटिया, मंधाना, कॅप्टन हरमनप्रीत, रिचा घोष, दीप्ती शर्मा. तर मस्त मजा आली. खूप चांगली मॅच झाली आणि रिझल्ट आपल्या फेवरमध्ये गेला ते खूप चांगलं होतं. कारण वुमन्सच्या तशा टेस्ट मॅच खूप कमी होतात. त्यात इंग्लंडबरोबर, आणि इंग्लंडमध्ये जाऊन त्यांना पण हरवणं खूप मोठी गोष्ट आहे. असंच इंडियन वुमन्स टीमच्या ग्राफवर चढत जावा. त्या लोकांनी 1 डेचं वर्ल्ड कप जिंकलं आहे, त्याचप्रमाणे अजून 2020मध्ये पण त्यांना इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. चांगले म्हणजे थोडे फास्ट खेळणारे बॅट्समन आणि बॉलर जरा चांगले यायला पाहिजे इंडिया वुमन्स टीममध्ये. तसंच उद्यापासून इंग्लंडबरोबर ODI चालू होते. निदान आशा करतो ODIमध्ये तरी आपण जिंकू, कारण तिथे रोहित शर्मा, विराट कोहली कमबॅक करत आहे, जसप्रीत बुमराह असणार आहे. तर जी इंडियाची आताची जो परफॉर्मन्स चालू आहे सध्या हरण्याचा, तो सिलसिला तुटून आपण 1 डे सिरीज जिंकू ही आशा करतो मी, आणि होईल पूर्ण असं वाटतंय. विराट कोहली
शुभमन गिलचा फॉर्म चांगला आहे, के एल राहुल वगैरे आहेत. तर बघू आता T20 टीमबरोबर काय करणार आहेत पुढे माहिती नाही. श्रेयस अय्यरला खूप 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 टफ टाईम फेस करावा लागतो आहे. जे कधी इंडियन टीमबरोबर हल्ली गेल्या 10 वर्षात घडल्या नाही अशा गोष्टी घडल्या. आयर्लंडबरोबर सिरीज हरलो, इंग्लंडबरोबर सिरीज हरलो. तर श्रेयस अय्यर ॲज अ कॅप्टन खूप काय बोलतात त्याला बॅड लक त्याचं, किंवा एवढं बघितलं नाही हल्ली बऱ्याच वर्षात की इंडिया अशा पद्धतीने हरते सतत. ही मला वाटतं 5वी 7वी हार आहे आपली. 5 आपण ह्यांच्याबरोबर हरलो, 4 यांच्याबरोबर हरलो, 2 आयर्लंडबरोबर, 6वी हार. भगवान बचा ले भाई और कुछ परफॉर्मन्स चांगला व्हायला पाहिजे. सवय नाही इंडिया आता अशा परिस्थितीत बघायची. चांगले खेळ खेळत आले इंडिया गेले कित्येक वर्ष. एक वेळ होती आपली टीम अशी जी आता आहे, पण आता आपली खूप खूप स्टँडर्ड आपले हाय झाले आहेत. एक्सपेक्टेशन खूप हाय आहेत. एक वर्ल्डमध्ये आपल्या त्या इंडियन क्रिकेट टीम म्हणजे जशी पहिली ऑस्ट्रेलियाची डॉमिनन्स होती तशी इंडियाची आहे आता. तर ती कायम राहिली पाहिजे, कारण आता आपल्याकडे सर्व गोष्टी आहेत. काय नाही असं नाही, प्लेयर येतात आहे नवीन नवीन चांगले, पिचेस आहेत, चांगले ग्राउंड आहे, सर्व फॅसिलिटी आहे. तर इंडियाने आता टॉपलाच राहिलं पाहिजे. बघू काय होतं पुढे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा.